सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। जवळजवळ यांना 75 वर्ष झाले आणि ते टाक जुने झालेले आहेत आणि त्याचं नूतनीकरण हे कोसबे परिवार संपूर्ण पंचक्रोशीतून आलेले हे कोसबे परिवार करतायत। आपण सुद्धा पंचतत्वात आपल्या या भगवंताच्या चरणी विलीन होणार आहोत। सुंदर अशा या मूर्त्या या ठिकाणी टाकावर कोरलेल्या आहेत आणि पंचकोनी आहेत। आईचं पुन्हा एकदा आपल्याला दर्शन होतंय। आई भवानीचा उदो उदो। आई भवानीचा उदो उदो। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। श्रीवर्धनचे पारंपरिक सण आणि विविध इव्हेंट्स कार्यक्रम आपल्याला आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला तर मिळतात आणि श्रीवर्धन ही श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांची जन्मभूमी आणि आपल्या ग्रामदेवता आई सोमदाईचं वरदान असलेलं आपलं श्रीवर्धन पाहण्यासाठी सर्वजण येत असतात। आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत इथे माझ्या बॅक साइडला सर्व म्हणजे आपल्या श्रीवर्धन तालुक्यातून पंचक्रोशीतून आलेले हे सगळे कोसबे परिवार आहे, कोसबे कुटुंब पाहायला मिळतात आणि सर्व कोसबे परिवार या ठिकाणी जमा झालेले आहेत। ते म्हणजे आपल्या कुलदैवताचं हे जे टाक असतात, आपलं जे कुलदैवत आपल्याला माहिती असेल की विविध कार्यक्रम असो, सण असो आणि लग्न सराई असो, त्याच्यामध्ये कुलदेवतेला हे प्रथम वंदन केलं जातं। आपल्या कुलदेवतेला आपल्याला जाता येत नाही, त्यासाठी हे वर्षानुवर्ष परंपरागत आज तागायत आपल्याला माहिती असेल की सर्वजण हे आपल्या ठिकाणी आपल्या निवासस्थानी असो किंवा त्याचं एक वेगळं मंदिर कुलदेवतेचं बनवलं जातं आणि तेच आज कोसबे परिवारांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण का पुढच्या पिढीला सुद्धा याची कल्पना व्हावी त्यासाठी आपला हा व्हिडिओ असणार आहे। त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला बनवून राहा, कारण का आपल्याला माहिती असेल की कुलदैवतेचे हे टाक बनवले जातात आणि तेच टाक जवळजवळ यांना 75 वर्ष झाले आणि ते टाक जुने झालेले आहेत आणि त्याचं नूतनीकरण हे कोसबे परिवार संपूर्ण पंचक्रोशीतून आलेले हे कोसबे परिवार करतायत। आणि आपल्याला माहिती असेल टाक हे चांदीचे बनवले जातात, त्याच्यावर देवता कोरलेली असते, आपलं कुलदैवत असतं, इष्टदैवत असतं, आपली ग्रामदैवत असते, असे हे टाक असतात। आणि टाक सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत। ज्यांनी पाहिले नसेल, ज्यांना कुलदेवतेबद्दल माहिती नसेल, ते आज तुम्हाला सुद्धा माहिती होणार आहे आणि यांच्या कोसबे परिवारांच्या पुढच्या पिढीला सुद्धा माहिती होणार आहे की कशा पद्धतीने आपण आपले पूर्वज हे कुलदैवत आपल्या घरी बसवायचे आणि त्याची पूजन हे नित्यनेमाने कसे करायचे ते आज तुम्हाला या आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळणार आहे। आणि अजून सुद्धा सांगतो ते म्हणजे कुलदैवताचे जे टाक असतात हे पंचकोनी असतात। कुठेही बघायला गेलात तर हे पंचकोनी असतात, कारण का ही सृष्टी ही पंचमहाभूतांनी बनलेली आहे, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाशाने बनलेलं आहे। तसंच आपलं शरीर सुद्धा हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचं पूजन हे पंचतत्वात, कारण का आपण सुद्धा पंचतत्वात आपल्या या भगवंताच्या चरणी विलीन होणार आहोत। आणि सांगायचं म्हटलं तर आज तुम्हाला ही परंपरा ही कोसबे परिवारांमार्फत माहिती कळणार आहे, त्याची परंपरा कळणार आहे आणि कशा पद्धतीने कुलदेवतेला वाजत गाजत आपण ते नेणार आहोत आपल्या या निवासस्थानी। म्हणजे या संपूर्ण कोसबे परिवार आपल्याला पाहायला मिळतात, इथे ज्येष्ठ आपल्याला पाहायला मिळतात, आपले गुरुजन वर्ग आहेत, विश्वासराव कोसबे आहेत आणि सचिनजी कोसबे आहेत, आपले मित्र मनोजजी कोसबे आणि संपूर्ण कोसबे परिवार आपल्याला पाहायला मिळतात। सचिनजींच्या निवासस्थानी कुलदैवत बसवणार आहोत। कुलदैवताचं या संपूर्ण परिवारांचं जे कुलदैवत आहे हे सचिनजी जे कोसबे आहेत यांच्या निवासस्थानी आपण आता इथे जाणार आहोत। आपण आत्ता आहोत ती म्हणजे आपली ग्रामदेवता आई सोमदाई देवीच्या या प्रांगणात आहोत आणि तिचं दर्शन करून इथे जे 50 वर्ष ज्यांना विश्वसनीय पूर्ण झालेत, सोन्या चांदीच्या दागिन्यांचे जे व्यापारी आहेत, इथे रत्नाकर सोनार म्हणून आहेत, ज्यांचं जुनं दुकान आहे आणि त्यांच्या ठिकाणीच हे टाक बनवायला दिलेले आहेत, असे विश्वसनीय सोन्या चांदीचे व्यापारी जे भूपेशजी सायगावकर आज सांभाळत आहेत
आणि त्यांची परंपरा त्यांनी सुद्धा या सोन्या चांदी दागिन्यामध्ये घडवलेली आहे। श्रीवर्धनचे सर्वजण आज त्यांच्या या सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या दुकानांना सुद्धा भेट देतात, तिथेच हे टाक बनवलेले आहेत। चला तर आपण जाऊया, आता कुलदैवत आणण्यासाठी जाणार आहोत। बोला सर्वांनी आई भवानीचा उदो उदो। श्रीवर्धनचं रत्नाकर सोनार 50 वर्ष विश्वसनीय पूर्ण झालेलं हे सोन्या चांदीचे व्यापारी, जवळजवळ 50 वर्ष या दुकानाला सुद्धा पूर्ण झाले आणि संपूर्ण कोसबे परिवार आज आपल्याला पाहायला मिळतायतच। आणि याच ठिकाणी हे आपले कुलदैवताचे टाक घेऊन जाणार आहोत आपण पालखीत बसून। या ठिकाणी जे बनवायला दिलेले आहेत असे 50 वर्ष पूर्ण झालेले विश्वसनीय सोन्या चांदीचे व्यापारी रत्नाकर सोनार, हे फार जुनं दुकान आणि या ठिकाणी दुकानाचे जे मालक आहेत भूपेशजी सायगावकर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। बघा, मी या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवतोय की हे जे टाक असतात ते आपल्याला पाहायला मिळतात, चांदीचे हे जे टाक बघा, या ठिकाणी सुंदर अशा या मूर्त्या या ठिकाणी टाकावर कोरलेल्या आहेत आणि पंचकोनी आहेत। बघा, पंचकोनी टाक असतात। या ठिकाणी श्रीफळ देऊन बघा, श्रीफळ दिलं जात आहे आणि आता आपल्या पालखीत बसून आपण हे खालूनच्या या तालावर वाजत गाजत आपण इथून निघणार आहोत आणि कोसबे परिवारांचं हे जे कुलदैवत कशा पद्धतीने त्या ठिकाणी पूजन होते ते सुद्धा पाहायला मिळणार आहे। पुन्हा एकदा या टाकांकडे आपण जातोय, हे टाक पाहायला मिळतात बघा, पंचकोनी आहेत। आपलं शरीर सुद्धा आणि ही सृष्टी सुद्धा पंचमहाभूतांनी बनलेली आहे, त्याच्यामुळे आपण सुद्धा त्यामध्येच पंचमहाभूतात विलीन होणार आहोत आणि तेच आपल्या या शास्त्रामध्ये जे लिहिलेलं आहे। आणि परंपरागत आज तागायत जी परंपरा आपल्या या संस्कृतीत आहे ती संस्कृती कशी असते ही पुढच्या पिढीला कळावी, कारण का हे आधुनिक युग आहे, युग हे टेक्निकल युग आहे आणि या टेक्निकल युगात आपलं जे दैवत आहे कुलदैवत आहे आणि त्याची जोपासना त्याचं पूजन कशा पद्धतीने केलं जातं ते आपल्याला आज या कोसबे परिवारांमार्फत पाहायला मिळणार आहे। इथे पालखी जी सजवलेली आहे ती पाहायला मिळते आणि पालखीमध्ये बसवून आपण या कोसबे परिवारांच्या निवासस्थानी जाणार आहोत आणि त्या ठिकाणीच आपल्याला कुलदेवतेचं छान असं पूजन पाहायला मिळणार आहे। 2 दिवस हे पूजन चालू असणार आहे, ते आपल्याला पाहायला मिळेल। पुनर्स्थापना कुलदेवतेची कशी करावी ती आज आपल्या या व्हिडिओ मार्फत तुम्हाला पाहायला मिळणार। आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि श्रीवर्धनचे पारंपरिक सण तुम्ही पाहत राहा।
रत्नाकर सोनार यांच्या ठिकाणाहून आपण कुलदेवतेला घेऊन आपली ग्रामदेवता आई सोमदाई देवीच्या चरणाजवळ आलेलो आहोत आणि तिचंच पुन्हा एकदा दर्शन आपल्याला आईचं होणार आहे आणि छान पालखीत बसवून आपल्या या कुलदेवतेला आपल्या ग्रामदेवता आई सोमदाई देवीच्या या चरणाजवळ आपण आता आलेलो आहोत आणि पुन्हा एकदा छान असं आपल्याला आईचं दर्शन होणार आहे बघा. उदो उदो आईच्या चरणाजवळ आपण कोजबे परिवारांचे हे कुलदैवत आलेलं आहे बघा. छान आईचं पुन्हा एकदा आपल्याला दर्शन होतंय. मंदिराचे पुजारी आपले संदेशदादा गुरव हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कशा पद्धतीने या कुलदेवतेची स्थापना होते ती पाहायला मिळते बघा. सुंदर असं दर्शन आपल्याला आई सोमदाई देवीचं झालेलं आहे. शिव भवानी नंदी वासुकी या 4 सूत्रांनी आपली ग्रामदेवता आई श्रीवर्धन वासिनी आपलं छान असं हे दैवत आई सोमदाई देवी. सुंदर असं दर्शन पुन्हा एकदा आईचं हे लावण्यवती रूप आपल्याला पाहायला मिळतंय बघा. लाखो भक्त हे नवस बोलण्यासाठी आईच्या चरणी येतात आणि नवस पूर्ण झाल्यावर या ठिकाणी पुन्हा एकदा दर्शनासाठी येत असतात. आज आपल्याला या कोजबे परिवारांचं हे जे कुलदैवत पुनर्स्थापना होते आणि जवळजवळ 75 वर्षानंतर आज पुन्हा एकदा हे संपूर्ण कोजबे परिवार हे एकत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या ठिकाणी आपल्याला पालखीत बसवून आता आपण कोजबे परिवारांच्या या निवासस्थानी वाजत गाजत आपल्या या कुलदैवतेला हे स्थापन करणार आहेत. ते सर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. आई भवानीचा उदो उदो. छान असं दर्शन आपल्या आईचं घेतलेलं आहे आणि आता आपण निघणार आहोत ते म्हणजे कोजबे परिवारांच्या निवासस्थानी आपल्या या कुलदैवतेची स्थापना करण्यासाठी. आपले जुने जाणते दत्ताभाऊ कोजबे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. आपल्या कुलदैवतेला आपल्या पालखीमध्ये बसवून खांद्यावर घेऊन सर्वजण आता कोजबे परिवारांच्या निवासस्थानी निघत आहेत.
छान असं वाजत गाजत आपण आपल्या कुलदैवतेला, आपल्या कोजबे परिवारांचं हे जे कुलदैवत आहे, या कोजबे परिवारांच्या छान पालखीत बसून आपण कोजबे परिवारांच्या या कुलदेवतेला कोजबे परिवारांच्या या निवासस्थानी आणलेलं आहे आणि या ठिकाणीच कुलदेवतेची स्थापना होणार आहे। जवळजवळ 75 वर्ष झाली हे जुने टाक आपल्याला आपल्या कुलदेवतेचे, कोजबे परिवारांचं हे जे कुलदैवत आहे ते पाहायला मिळतंय। आता त्याचीच पुनर्स्थापना म्हणजेच या टाकांचं पुनर्स्थापना होणार आहे। जवळजवळ या पुढच्या पिढींना त्याची माहिती व्हावी, आपण कशा पद्धतीने हे कुलदैवतेची स्थापना करतो, आपलं जे इष्टदैवत आहे, ग्रामदैवत आणि आपलं कुलदैवत, विविध कार्यक्रम असो, लग्न सराई असो आणि कोणतेही शुभ कार्य असो, आपण प्रथम आपल्या कुलदेवतेला वंदन करत असतो, कुलदेवतेची प्रार्थना करत असतो आणि आपल्या कुलाची जोपासना व्हावी, कुल आपलं वाढावं यासाठी सर्वजण आपल्या संस्कृतीत, आपल्या हिंदू संस्कृतीत कुलदेवतेचं पूजन करत असतात। तेच आज पुन्हा एकदा आपल्याला आपल्या व्हिडिओ मार्फत कोजबे परिवारांचं हे कुलदैवत कशा पद्धतीने त्याची स्थापना होते, आज जवळजवळ 75 वर्ष नंतर ही स्थापना ही जी पुढची पिढी आहे ती करते आणि त्यानंतर सुद्धा येणारी पुढची पिढी याची स्थापना करेल, हा व्हिडिओ बघून सुद्धा ते सुद्धा यामार्फत दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय। छान आपण बघितलं आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीचं सुंदर असं दर्शन करून आईच्या चरणाजवळ आपण कुलदैवताला नेऊन त्या ठिकाणी आईचं दर्शन करून वाजत गाजत आपल्या या पालखीमध्ये बसून आपल्या कोजबे परिवारांचं हे कुलदैवत आलं आणि हे जे निवासस्थान आहे सचिन कोजबे यांचं, या ठिकाणी कोजबे परिवारांचं कुलदैवत असतं आणि कोणत्याही शुभ कार्यात या ठिकाणी येऊन सगळे पंचक्रोशीतील आलेले हे कोजबे परिवार या कुलदेवतेला लग्न कार्य असो, शुभ कार्य असो, त्या ठिकाणी ते टाक किंवा कुलदेवतेला नेलं जातं आणि त्यानंतर शुभ कार्य हे केलं जातं। चला तर आता या ठिकाणी आपण कुलदेवतेला आणलेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मनोभावे पूजा होणार आहे, त्याची स्थापना होणार आहे, ते सुद्धा आपल्याला आपल्या व्हिडिओ मार्फत पाहायला मिळणार आहे। पुन्हा एकदा आपण पालखीजवळ जातोय आणि कोजबे परिवारांचे जे कुलदैवत आहे, जुनं कुलदैवत आहे आणि जे टाक बदलले जातील त्या ठिकाणी आपण जातोय आणि त्याजवळ आपण नतमस्तक होणार आहे। आई भवानीचा उदो उदो, श्री कुलस्वामिनी माते की, श्री कुलस्वामी भगवान की। आपण पाहिलं की जवळजवळ 75 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानंतर हे जे जुने टाक आहेत ते बदलावे याचा निर्णय या संपूर्ण कोजबे परिवाराने घेतला आणि आज हे संपूर्ण कोजबे परिवार त्यानिमित्ताने म्हणजेच पंचक्रोशीतून सर्वांचं हे जे कुलदैवत आहे, आपण कुलदेवतेला जाऊ शकत नाही त्या ठिकाणी, ती परंपरा सर्वत्र आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे, ती म्हणजे घरोघरी कुलदैवत बसवणं। म्हणजेच संपूर्ण कोजबे परिवार असो आणि विविध परिवार जे आहेत हे विविध कार्यक्रमानिमित्ताने किंवा लग्न सराई असो, कोणतेही शुभ कार्य असो, त्यासाठी आपण कुलदेवतेला हे वंदन करत असतो आणि आपलं कुळाचार हा पूर्णपणे टिकून राहावं त्यासाठी सर्वजण आपल्या संस्कृतीमध्ये हे कुलदेवतेला पूजन करत असतात आणि ही जी परंपरा आहे ही पुढच्या पिढीने सुद्धा कशी जोपासावी हे कळावं त्यांना, त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। आज या निमित्ताने कोजबे परिवार पाहायला मिळतात, इथे आपले दत्ताभाऊ कोजबे आहेत, जुने जाणते कोजबे आहेत, इथे सर्वांची जी जबाबदारी असते आपल्या कुलदेवतेची असो आणि कोजबे परिवारांची ती आपले सांभाळतात, ते म्हणजे विश्वासराव कोजबे आहे आणि सर्वजण आपले कोजबे काकासुद्धा आहेत। संपूर्ण कोजबे परिवार त्यानिमित्ताने आज आपण पाहतोय आणि आपण सुद्धा कुलस्वामीला बसवत असाल आणि कशा पद्धतीने त्याची जोपासना करता ते सुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा की कुलदेवते बघा, कुलदेवतेचे टाक या ठिकाणी आपल्या श्रीवर्धनचे जे विश्वसनीय असं त्यांचं जे दुकान आहे, जुनं जाणतं जे दुकान आहे रत्नाकर सोनारांचं, त्यांच्या ठिकाणीच हे कुलदैवताचे टाक बनवले गेले जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात बघा। आणि ते वाजत गाजत घेऊन आपण खांद्यावर पालखी घेऊन सर्व कोजबे परिवार आज या आपले जे सचिन कोजबे आहेत यांच्या निवासस्थानी आलो। या ठिकाणी सचिन कोजबेंचं हे निवासस्थान दिसतं, इथे सचिन कोजबे सुद्धा आहेत आणि त्यांच्या निवासस्थानीच
हे कुलदेवतेची स्थापना होते आणि संपूर्ण आपल्या पंचक्रोशीतून दिव्यागर असो, संपूर्ण श्रीवर्धन आणि आजूबाजूचे मुंबईकर असो, त्या ठिकाणाहून हे संपूर्ण कोदबे परिवार आलंय. आज आपण पाहिलं आणि यानंतर जे होणार आहे, यानंतरचं जे कार्य असणार आहे, कुलदेवतेची स्थापना असणार आहे पुरोहितांमार्फत, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचा पुढचा व्हिडिओ, कारण का हा व्हिडिओ संपूर्ण आपण बघितलात की भरपूर मोठा व्हिडिओ आहे, कारण का आपण आपली ग्रामदेवता सोमजादेवीच्या मंदिरामध्ये गेलो, त्यानंतर तिच्या चरणाचं दर्शन करून आपण वाजत गाजत या ठिकाणी आलो आणि यानंतरचं जे कार्यक्रम असणार आहे पुरोहितांमार्फत, काय काय असणार आहे त्यानंतर? आज अभिषेक असणार आहे सर्वांच्या हस्ते, अभिषेक. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आणि स्त्रियांना सुद्धा त्याचा लाभ घेता येणार आहे. असं सर्वांच्या हस्ते नवीन मूर्ती आणि जुन्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक आहे. अभिषेक झाल्यानंतर मग देवाला झोपवली जाईल, निद्रा केली जाईल आणि त्याच्यानंतर मग उद्या सकाळी 8 वाजता होम हवन होऊन देवाची आरती वगैरे सगळं करून नंतर नैवेद्य दाखवलं जाईल. बघा, छान माहिती दिली की आज आपण या ठिकाणी कुलदेवतेला आणलं आणि संध्याकाळी त्याचं पूजन असणार आहे, म्हणजे अभिषेक असणार आहे, पुरोहितांमार्फत अभिषेक असणार आहे आणि कुलदैवत या ठिकाणी वास्तव्यात असणार आणि उद्या त्याची स्थापना म्हणजे होम वगैरे करून त्याची स्थापना या ठिकाणी केली जाईल. हे सर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास आपण हा व्हिडिओ पाहिलात आणि पुढच्या पिढीने सुद्धा हे बघावं, त्यासाठी जवळजवळ 75 वर्षानंतर ही परंपरा आजतागत या पिढीने केलेली आहे, पुढच्या पिढीने सुद्धा करावी आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. चला तर आपण मिळूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बोला आई कुलस्वामिनी देवीचा, आई भवानीचा उदो उदो.